यानंतर एक मोठी बातमी आहे। नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे। या निर्णयावरून जेजुरीच्या मार्तंड देवस्थानमध्ये मतभेद दिसून येत आहेत। या योजनेचे नाव त्वरित बदलावे अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणे यांना केली होती। तर आजही विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर हे आपल्या मतावर ठाम आहेत। मल्हार या नावाला त्यांनी विरोध केला। आणि जो मांसाहाराचा नैवेद्य चिंचेच्या बागेत अनेक धार्मिक कार्य करून जो नैवेद्य केला जातो, हा गडाच्या मध्यावर जे बाणाईचं देवी मंदिर आहे त्या ठिकाणी आणि जे दैत्य आहेत मणी आणि मल्ल यांच्यासाठी दिला जातो। त्यामुळे हा खुलासा जो महत्त्वाचा आहे की कोणत्याही परिस्थितीत जी स्वयंभू शिवलिंग आहे खंडोबा आणि म्हाळसा यांचं शंकराने त्या ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्य चालत नाही। जो नैवेद्य दिला जातो मांसाहाराचा तो बाणाई आणि दैत्य यांच्यासाठीच फक्त असतो। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। जितेंद्र, काय सांगाल? मल्हार सर्टिफिकेट असा सगळ्यांनी वापरावं, हिंदूंनी असं आवाहन केलेलं होतं मंत्री नितेश राणेंनी, मात्र आता मल्हार या नावाला कुठेतरी विरोध होताना दिसतोय। अगदी खरे परा आपण बघितलं की ज्या वेळेस जेजुरी संस्थांच्या या विश्वस्तांच्या निवडी होत्या त्यावेळेस देखील वाद विकोपाला गेला होता आणि आता पुन्हा एकदा जेजुरीमध्ये विश्वस्त विरुद्ध ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी आणि माजी विश्वस्त असा वाद सुरू झालेला आहे। या सर्व खांदेकरी असतील, मानकरी असतील किंवा ग्रामस्थ असतील, या ग्रामस्थांनी या विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध केलेला आहे। जी मल्हार नाव देण्यात येणार आहे हे नाव बदलून दुसरं आपण नाव सुचवावं अशी विनंती यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांना देखील केलेली आहे, नितेश राणे यांना देखील केलेली आहे आणि याचं निवेदन देखील देण्यात आलेले आहे। या संदर्भात काल बैठक देखील घेण्यात आली। आता हे जर नाव बदललं नाही तर ग्रामस्थ, खांदेकरी, माजी विश्वस्त या संदर्भात आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं आपल्याला समजतं। जर मल्हार हे नाव बदललं नाही तर भविष्यात जेजुरी बंदचा इशारा देण्यात येईल असं देखील माजी विश्वस्तांनी आपल्याला कळवलेलं आहे। त्यामुळे आता मल्हार हे नाव राहतंय का जातंय हे आपल्याला पाहावं लागणार आहे। निश्चितच जितेंद्र, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। त्याआधी थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी।